राज्य सरकारनं शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला। पण राज्य सरकारच्या वतीनं 31,628 कोटी रुपयांचं पॅकेज हे आपण या ठिकाणी देतो आहोत की ज्या माध्यमातून 31,628 कोटी एवढं पॅकेज म्हणजे जवळपास 32,000 पर्यंत हे पॅकेज चाललेलं आहे। अशा 32,000 कोटी पर्यंत अशा प्रकारचं हे पॅकेज या ठिकाणी आपण दिलेलं आहे। आत्ताच पाहिल्यावरून राज्यातील शेतकऱ्यांसाठी अखेर आता शासनाने मोठा निर्णय जाहीर केला आहे। अखेर शेतकऱ्याला आता दिलासा देणारी बातमी आली आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे। अक्षरशः आता बातमी आली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, भरपूर दिवसापासून शेतकरी बांधव पीक विम्याची वाट पाहत होते। पीक विमा नेमकं कधी मिळणार, तर आज सरकारच्या माध्यमातून मोठा दिलासा देण्यामध्ये येत आहे। सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे। तर पहा शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय आज घेतला आहे। पीक विम्याची 379 कोटी रुपयांची भरपाई आता थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केली जात आहे। शेतकऱ्यांना ज्या बातमीची प्रतीक्षा होती ती बातमी आता समोर आली असून यामुळे त्यांच्या अडचणी आता दूर होणार आहे। भरपूर दिवसापासून शेतकरी बांधव पीक विम्याची वाट पाहत होते। आज पीक विमा येईल, उद्या पीक विमा येईल, बातम्या देखील भरपूर प्रमाणामध्ये पीक विम्यावर आला आहे। परंतु बघा आता या ठिकाणी पीक विमा नेमका आला का, पीक विमा आला तर कधी आला, बघा 25% अग्रिम मागे शेतकऱ्याला मिळाला आहे। हे संपूर्ण महाराष्ट्रामधील शेतकऱ्याला माहीत आहे। त्यासोबत आता राहिलेला 75% पीक विमा म्हणजे की दुसरा टप्पा शेतकऱ्यांना कधी मिळणार असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये वारंवार येत होता। तर आता तुम्ही स्वतः पाहिलं आहे, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे तारीख देखील सांगितली। त्यासोबत आता सरकारच्या माध्यमातून पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, हा पीक विमा कोणकोणत्या शेतकरी बांधवांना मिळणार, त्यासोबत तुमचं नाव कसं चेक करायचं लगेच जाणून घ्या। अगदी सरकारच्या माध्यमातून यादी आज जाहीर करण्यामध्ये आली आहे। अगदी एका मिनिटामध्ये आपण यादी देखील पाहून घेऊया आणि जाणून घेऊया नेमकं कोणकोणते जिल्हे यासाठी सरकारने पात्र ठरवलेले आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, तुम्ही अक्षरशः पाहू शकतात पीक विमा कधी मिळणार असा प्रश्न वारंवार शेतकरी विचारत होते। आता त्यांची प्रतीक्षा अखेर संपली असंच म्हणावं लागेल, कारण ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली जात आहे। यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर अजून रक्कम जमा झाली नाही त्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे। या संदर्भात पात्र जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून आज जाहीर करण्यामध्ये आली आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, या यादी मध्ये किती जिल्हे आहेत, त्यासोबत यादी नेमकं जाहीर झाली, परंतु पीक विमा कधी मिळणार, सर्व प्रश्नाचे उत्तर तुम्हाला व्हिडिओच्या पुढे मिळूनच जाणार आहे। बघा आता या यादीमध्ये अनेक जिल्ह्यांचा समावेश आहे आणि कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्याला याचा सर्वात जास्त फायदा होईल हे देखील स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं आहे। या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत। ही महत्त्वाची अपडेट सर्वात आधी तुम्हाला मिळावी म्हणून बघा आपलं चॅनल प्रयत्न करीत आहे। त्यामुळे जर तुम्ही नवीन असाल चॅनलवर तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, ज्याने अशाच महत्त्वाच्या न्यूज तुम्हाला पुढे देखील मिळत राहतील। आणि बघा आणखी एक महत्त्वाचं म्हणजे की बाजूची जी बेल नोटिफिकेशन घंटी आहे तिला क्लिक करून ऑल वरती नक्कीच सेट करा, म्हणजे की महत्त्वाच्या न्यूज तुम्हाला पाहायला मिळत राहतील। आता बघा जो मुद्दा आहे, पीक विम्याची रक्कम 379 कोटी रुपयांची भरपाई थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। ज्या शेतकऱ्याला पीक विम्याची गरज होती त्यांना आता यामुळे मोठा आधार सरकारच्या माध्यमातून मिळत आहे। बघा कारण आता शेतकऱ्याला आर्थिक मदत सरकार देत आहे। आता भरपूर दिवसापासून पीक विम्याचा प्रश्न रखडलेला होता। पीक विमा शेतकऱ्याला मिळाला नव्हता। 25% अग्रिम काहींना भेटला तर काहींना भेटला बी नाही, परंतु जो 75% अग्रिम आहे
त्याचा निधी आता सरकारच्या माध्यमातून आज वितरित होत आहे आणि त्याचसोबत शेतकरी बांधवांनो, आता हा पीक विमा नेमकं शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधीपर्यंत जमा होईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकाच वेळी सर्व महाराष्ट्रामध्ये वितरण होणार नाही, कारण डीबीटीला पण मर्यादा असते। त्यामुळे सरकारने सांगितलं आहे आज या ठिकाणी पात्र जिल्ह्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार आहे। त्यामुळे यादी अत्यंत महत्त्वाची आहे। चला तर आता यादी पाहून घेऊया आणि जाणून घेऊया कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये निधी जमा करण्यामध्ये येत आहे। तर शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारने खरीप हंगाम 2024च्या पीक विम्यासाठी तब्बल 1028 कोटी 97 लाख रुपयांची मंजुरी दिली आहे। आतापर्यंत मंजूर झालेल्या 3907 कोटी 43 लाख रुपयांपैकी 3561 कोटी 8 लाख रुपये जमा करण्यामध्ये आले होते, मात्र शेतकऱ्याला मिळाले नव्हते। बघा, त्यानंतर 346 कोटी 36 लाख रुपये वाटप व्हायचे बाकी होते। म्हणजे की पीक विमा तर रखडला होता, कारण तो पीक विमा शेतकऱ्याला भेटलाच नाही। आता कोणकोणत्या शेतकरी बांधवांना 25% अग्रिम मिळाला आहे ते तुम्ही आम्हाला नक्की सांगा, म्हणजे की पुढील जे शेतकरी आहे त्यांना नीट समजणार आहे की 25% अग्रिम किती शेतकऱ्याला मिळाला। 25% अग्रिम हे फक्त 25% म्हणजे की 100 मधून 50 शेतकऱ्यालाच मिळाला। आता राहिला प्रश्न 75% अग्रिम पीक विमाचा, तो सर्व शेतकऱ्याला जमा होणार, परंतु त्यासाठी सरकारने काही अटी आणि नियम देखील घातले आहे। त्या नियमांचे, त्या अटींचे पालन तुम्हाला करावे लागेल, तरच तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे। आता बघा, जे पीक विमा जमा होत नव्हता, रक्कम या ठिकाणी वितरित करण्यामध्ये येत नव्हते, ही बाब जेव्हा कृषी मंत्र्यांच्या निदर्शनास आली दत्ताभाऊ भरणे, तेव्हा यांनी वित्त विभागाकडे प्रस्ताव पाठविला आणि वित्त विभागाने तात्काळ हिरवा कंदील दिल्यानंतर सरकारने या ठिकाणी आज निधी मंजूर करून बघा आता या ठिकाणी वितरण पण होत आहे। त्यामुळे केंद्र सरकारच्या पीक विमा पोर्टलद्वारे ही प्रक्रिया आज पूर्णपणे पार करण्यामध्ये येत आहे। आता शेतकरी बांधवांनो, बघा, यादी अत्यंत महत्त्वाची आहे। यादीमध्ये नाव आलं तरच तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होणार आहे। बघा, आता कृषी मंत्र्यांच्या प्रयत्नामुळे 379 कोटी रुपयांची प्रलंबित नुकसान भरपाई पीक विमा थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज जमा करण्यामध्ये येत आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, यामुळे शेतकऱ्याला कोणताच अडथळा न येता ही मदत आता मिळणार आहे। काही अडचण आल्यास बघा, आता जर तुम्हाला काही छोटीशी जरी अडचण असल्यास विभागाशी संपर्क साधण्याचे आव्हान देखील सरकारने आता करण्यामध्ये आलं आहे। आता बघा, एकंदरीत ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अजून पण रक्कम जमा झाली नाही अशा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 379 कोटी रुपये जमा होतील। 2024च्या पीक विम्यासाठी सरकारने शेतकऱ्यांसाठी 3907 कोटींचा निधी वितरित केलेला आहे। एवढा मोठा पीक विमा प्रचंड प्रमाणामध्ये आता वितरित झालेला आहे। मागच्या वेळी 25% अग्रिम खूप कमी आला होता, कोणाला 700 रुपये, कोणाला 2000, कोणाला 3000, परंतु आता जो काय पीक विमा मंजूर केला आहे आणि जो काय आता जमा करण्यामध्ये येत आहे ती रक्कम म्हणजे की 75% पीक विमा हिस्सा तो आता तुम्हाला सरकारच्या माध्यमातून मिळत आहे। आता शेतकरी बांधवांनो, यादी अत्यंत महत्त्वाची आहे। जर यादीमध्ये तुमचं नाव आलं असेल तर आज सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या शेतकरी बांधवांनो, भरपूर दिवसापासून तुम्ही पीक विम्याची वाट पाहिली आहे, परंतु पीक विमा सरकारच्या माध्यमातून वितरण झाले नव्हते। मग आज का वितरण होणार? बघा, आता शेतकऱ्यांनी खूप आंदोलनं देखील केली आहे। बघा, त्या आंदोलनामुळे या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता पीक विम्याचा जो निधी आहे तो वितरित होत आहे। तर बघा, सरकारने त्यासाठी पात्र जिल्ह्यांची यादी आज जाहीर केली आहे। सरकारने सांगितलं आहे आम्ही पीक विमा देणार आहोत, परंतु डीबीटीला मर्यादा असल्यामुळे पात्र जिल्ह्यांमध्येच आज निधी जमा करण्यामध्ये येत आहे। आता बघा, पात्र जिल्ह्यांची यादी
सरकारने जाहीर केलेली आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे त्या जिल्ह्यांची यादी सरकारने आज सांगितली आहे. बघा, आता पात्र जिल्ह्याची यादी तुमच्या समोर आहे आणि आपण वाचून देखील दाखवणार आहोत. बघा, प्रथम क्रमांकाचा जिल्हा तो म्हणजे की औरंगाबाद, त्याला छत्रपती संभाजीनगर हे नवीन नाव आहे. बघा, आता सरकारने सांगितल्यानुसार त्यानंतर बघा, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर नंतर परभणी, लातूर, हिंगोली, नांदेड, बघा बीड, धाराशिव, जालना, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर. बघा, सोलापूरमध्ये देखील मिळणार, कोल्हापूरमध्ये देखील मिळणार, नाशिकमध्ये, धुळेमध्ये, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर हे जिल्हे आणि आणखीन पुढे देखील जिल्ह्याची यादी अजून संपलेली नाही. बघा, तसेच सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, बघा अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, वर्धा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर. बघा, या जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आली आहे आणि आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे. आता शेतकरी बांधवांनो, महत्वाचं म्हणजे की जाणून घ्या. बघा, आता तुम्ही जी काय प्रतीक्षा केली होती की आम्हाला आतापर्यंत पीक विमा का भेटला नाही, बघा त्या प्रतीक्षाचा फळ आज तुम्हाला मिळत आहे. म्हणजे की सरकारने भरपूर दिवसापासून शेतकऱ्याला या ठिकाणी फसवलंय. एकतर पीक विमा शेतकऱ्याने भरला परंतु पीक विमा शेतकऱ्याला भेटत नव्हता. परंतु जेव्हा काय आंदोलन आली त्यानंतर या ठिकाणी सरकारचे डोळे आता उघडलेले आहे. आता पीक विमा सरकारच्या माध्यमातून वितरित केला जात आहे. आता शेतकऱ्याला चिंता करण्याची गरज पडणार नाही. तर मग शेतकरी बांधवांनो, हा पीक विमा येत्या 24 घंट्याच्या आतमध्ये तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे. त्यामुळे कसल्याच प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका. आता पीक विमा हेक्टरी किती मिळणार असा प्रश्न नक्कीच तुमच्या मनामध्ये असेल. तर मग जाणून घ्या, सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे जो काय पीक विमा आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जवळपास 18,000 रुपये हेक्टरी पासून 32,000 रुपये हेक्टरी शेतकऱ्याला मिळणार आहे. त्यामुळे आता कसलीच अडचण येणार नाही. ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी. धन्यवाद.